तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या सुरांच्या शाळेमध्ये. आणि या आधीच्या लेसन्स मध्ये मी आकारात एक पीडीएफ चं टेक्स्ट किंवा लिंक मी तुम्हाला शेअर केली होती. बऱ्याचशा जणांना ती भेटली असेल किंवा बऱ्याचशा जणांना, कारण मी प्रयत्न केला अटॅच करण्याचा, पण ती अटॅच नाही झाली. सो डोंट वरी, मी प्रयत्न करेल परत की ती पीडीएफ तुमच्यापर्यंत कशी पोहोचवावी आणि अटॅच करण्याचा प्रयत्न करेल, सो दॅट किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिहूनच तुम्हाला देईल, सो दॅट तुम्ही ते नोट करू शकाल आणि त्याचे नोट्स लिहू शकाल आपल्या कुठे वहीमध्ये, कॉपीमध्ये. सो त्याच्यावर आपण जाऊया. मी व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सगळं देईल आहे. आणि त्याआधी एक नवीन एलिमेंट आपण आपल्या चॅनलमध्ये ऍड करणार आहे. बरेचसे असे एलिमेंट आहे जे मला ऍड करायचे आहे, पण आता साठी सध्या एक नवीन एलिमेंट मी सुरू करणार आहे, तो म्हणजे स्वरांचा रियाज. आणि तो फार महत्वाचा आहे, कारण संगीतातले 12 स्वर हे खूप महत्वाचे आहे. मी तुम्हाला शुद्ध स्वर सांगितले, अजून मी तुम्हाला कोमल आणि तीव्र स्वर सांगितले नाही, ते समोरच्या लेसन्स मध्ये येणार आहे. पण त्याआधी जे आपण 7 स्वर शिकलो त्याचा रियाज करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे माझ्या डेली रियाजासोबत मी तुम्हालाही माझ्यासोबत रियाज करवणार आहे. त्याच्यामुळे रियाजाचे सेशन्स आणि व्हिडिओ सुद्धा येईल. आणि येस, तुम्हाला सांगण्यात परत आनंद होतोय की आपण 41 सबस्क्रायबरवर पोहोचलेलो आहे. हे आपल्याला जास्तीत जास्त करायचे आहे आणि मला तुमच्यासोबत लाईव्ह पण यायचं आहे, सो दॅट तुम्ही तुमच्या क्वेरी माझ्यापर्यंत पोहोचवू शकाल. आणि त्यासाठी कमीत कमी 50 सबस्क्रायबरचा क्रायटेरिया हवा असतो. सो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्ह्यूज जास्तीत जास्त आपल्या चॅनलवर आले पाहिजे. हे एकदम मोफत मी तुम्हाला विदाऊट फिल्टर सगळं गाण्याचं महत्व, गाण्याची तालीम म्हणा किंवा गाण्याची शिकवण तुम्हाला देतोय. सो तुमच्या सपोर्ट आणि आशीर्वादाची फार गरज आहे. सो आजच्या या व्हिडिओमध्ये ना मी काही टिप्स देणार आहे किंवा काही माहिती तुम्हाला सांगणार आहे की आपण 7 स्वर बघितले. मी तुम्हाला आधीच्या लेसन्स मध्ये एकदम बेसिक जेव्हा सुरू केलं तेव्हा कदाचित ते सांगितलेलं असेल की सप्तक कशाला म्हणतो किंवा सप्तक किती असतात. तर आपण समोर हार्मोनियम सोबत हे घेणार आहेत, अलंकार घेणार आहेत. त्यामुळे हार्मोनियम मध्ये पण सेम सप्तक असतात. तर ते सप्तकांची नावे मला तुम्हाला सांगायची आहे. 3 सप्तक जे आहेत ते मेजर असतात. ते म्हणजे मंद्र सप्तक, मध्य सप्तक आणि तार सप्तक. आणि या सगळ्या सप्तकांमध्ये सारेगमपधनिसाच असतं. त्याच्या पलीकडे कुठेही काही नाही. सो पूर्ण जे गाण्याचं विश्व आहे, ते गाण्याचं विश्व जे आहे ना, ते 12 स्वरांमध्ये सामावलेलं आहे. आणि तरी पण म्हणायला आणि शिकायला खूप कॉम्प्लिकेटेड आहे. क्लासिकल जर आपण अखिल भारतीय गांधर्व विद्यालयाची विशारदची डिग्री जर घ्यायला गेलो तर आपल्याला 7 वर्ष त्या परीक्षा द्याव्या लागतात. अलंकार त्याच्यानंतर पण ते आहेत. सो ते सगळं आपल्याला शिकावं लागतं आणि मी सगळं तुम्हाला शिकवणार आहे सुरुवातीपासून. तर 3 सप्तक असतात. मंद्र सप्तक, मध्य सप्तक आणि तार सप्तक. आणि या सप्तकामध्ये सारेगमपधनिसाच असतात. सो काही काही लोकांना कन्फ्युजन होतं की गाणं वाजवायला गेलो तर या बटणीवर ते गाणं आहे का, या बटणीवर एखादं गाणं आहे का. बटनवर गाणं नसतं. गाणं हे स्वरांमध्ये दडलेलं असतं आणि स्वर जर आपल्याला कळते तर गाणं कळायला आपल्याला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे स्वर कळणं फार गरजेचं आहे. सो ही होती थोडी माहिती सप्तकाबद्दल. हार्मोनियम जी असते, हार्मोनियम तुम्हाला 3.5 सप्तकाची मिळेल, 2.5 सप्तकाची मिळेल, म्हणजे त्याच्या कीज किती आहे. तसंच जर तुम्ही कीबोर्ड किंवा एखादं वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट बघितलं तर तिथे वेस्टर्न मध्ये तेच असतात. म्हणजे वेस्टर्न मध्ये जर मी तुम्हाला सांगायचं झालं तर सप्तकाला आपण CDEFGABC डॉट याला आपण म्हणतो ही वेस्टर्न स्केल आहे, म्हणजे सारेगमपधनिसा आहे. लॅटिन म्युझिक मध्ये डो रे मी पा सो ला टी डो याला म्हणतो आपण. मी तुम्हाला एक म्हणून दाखव डेमॉन्स्ट्रेट. लॅटिन मध्ये कसं असतं, डो रे मी पा सो ला टी डो. त्यांच्यामध्ये विब्राटो खूप वापरला जातो, पण बेसिक जो आहे तो सेम आहे. सो म्युझिक इज सेम एव्हरीवेअर. तुम्हाला जास्तीत जास्त रियाज करायचा आहे आणि तुम्ही खरंच इंटरेस्टेड असाल म्युझिकमध्ये प्रोफेशन निवडण्याच्या फ्युचरमध्ये, तर तुम्हाला जास्तीत जास्त रियाज आणि जास्तीत जास्त सरावाची गरज आहे. आणि येस, थँक्यू सो मच. सो ही थोडीशी इन्फो होती. आपण परत अशी माहिती तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत स्टे ट्यून विथ मी, सरांची शाळा, अभिजित. आणि जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या आशीर्वादांची आणि सपोर्टची खूप खूप गरज आहे. थँक्यू सो मच.